अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं। कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री भगवानुवाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं सरहस्यं तदङ्गं च ग्रहाण गदितं मया। यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्। अहमेवासमेवाग्रे नान्यद् यत्सदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं। ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः। यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्। एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा। एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्। गोपाल कृष्ण भगवान की जय। दशमस्कंद उत्तरार्ध। जरासंध युद्ध द्वारका निर्माण 50व्यात केले कथन भस्म झाला काल यवन मुचुकुंद कथा 51। बलराम विवाह द्वारकागमन रुक्मिणीचे पत्र पावला श्रीकृष्ण त्याचा अध्याय 52 रुक्मिणी हरण 53। लग्न श्रीकृष्ण रुक्मिणीचे पराभव शिशुपाल रुक्मीचे 54व्यात त्यांचे केले निरूपण। प्रद्युम्न जन्म वध शंभराचा 55वा त्याचा जांबवती सत्यभामा श्रीकृष्ण विवाहाचा समंतकाचा 56वा। समंतक हरण शतधन्वोद्धार फिरूनी द्वारकेशी आला अक्रूर 57व्या मधुर कथा तयाची। श्रीकृष्णाच्या अन्य स्त्रिया 58वा सांगे तया 16 सहस्र 100 जाया 59व्यात कृष्णाशी। श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद 60वा। अनिरुद्ध विवाह 61वा। रुक्मी वध पुत्रयोग बर्वा श्रीकृष्णाचा निवेदिला। उषा अनिरुद्ध मिलन 62। कृष्ण बाणासुर युद्ध 63। मृगराज कथा 64। 65 बलराम व्रजयात्रा। पौंड्रक काशीराजोद्धार 66। विविधोद्धार 67। बलराम कोप सांब विवाह 68 वर्णिला श्रवणीय। कृष्ण ग्रहचर्या नारद पाही 69व्यात कथा ही 70व्यात श्रीकृष्णाकडे येई दूत कैदी राजांचा। 71 श्रीकृष्ण इंद्रप्रस्थ गमन। 72 जरासंधोद्धार राजसूय यज्ञ। 73 सोडी राजबंदिवान आला श्रीकृष्ण इंद्रप्रस्था। 74व्यात दुर्योधन यज्ञात पावला अपमान। 75व्यात यज्ञ संपूर्ण राजसूय निवेदला। शाल्व यादव युद्ध 76। शाल्वोद्धार 77। दंतवक्त्र विदुरथोद्धार 78। बलराम हस्ते सूतवध। बल्वलोद्धार बलराम यात्रा 79 सविस्तरा। सुदाम श्रीकृष्ण भेट मधुरा 80 वर्णिली। सुदाम्याशी ऐश्वर्यप्राप्ती 81 कथा ती। श्रीकृष्ण बलराम गोप गोपी भेटी 82 मध्ये।
श्रीकृष्ण पट्टराण्यांशी द्रौपदी भेटली 83, वसुदेव यज्ञोत्सव 84, ज्ञानमाता पित्याशी 85. सुभद्रा हरण मिथिलेत कृष्ण, जनक श्रुतदेवाशी दे दर्शन, एकदा अनेक रूप धारण 86 मध्ये, वेदस्तुती 87, शिवसंकट मोचन 88, भृगुद्वारा त्रिदेव परीक्षेशी 89 वर्णिले, मृत विप्र बालकाशी 89 आणि ऋषिकेशी निवेदिले 90 श्रीकृष्ण लीला विहार. गोपाळ कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. जय राम जय. आज चैत्रवद्य षष्टी सकाळी 1987. काल आपण शुक्रवार असल्यामुळे गुड फ्रायडेच्या संदर्भातली काही माहिती पाहिली. 10 कमांडमेंट्स, सर्मन्स ऑन द माउंटन्स, बायबल, अशा प्रकारचे 3-4 इंग्रजी सिनेमेसुद्धा होते, ज्यामध्ये येशू ख्रिस्ताचं जीवन जे आहे त्याचं चरित्र त्यांनी दाखवलं होतं. ते तिन्ही पण सिनेमे मी पाहिले. त्यामधनं खूप छान असं घेण्यासारखं होतं. आपल्या धर्मामध्ये जी या विश्वाची उत्पत्ती कशी झाली हे जसं दाखवलं, त्याच पद्धतीने बायबल या सिनेमामध्ये सुरुवातीपासून दाखवलं. म्हणजे जेव्हा सिनेमा सुरू होतो तेव्हा नुसतं स्क्रीन पांढरा दिसतो, मग हळूहळू थोडासा काळाचा आकार होतो आणि असा आकार होता होता त्यामधनं काहीतरी आपल्याला एक छोटीशी वस्तू म्हणजे एखादा डॉट असतो, तो हळूहळू मोठा होत जातो. म्हणजे ती भगवंताच्या ठिकाणी झालेलं स्फुरण रूपाने ते आहे. अशा प्रकारे बायबल सिनेमामध्ये सुद्धा जगाची उत्पत्ती कशी झाली ते छान प्रकारे सांगितलेलं होतं. आज त्याच येशू ख्रिस्तांचा आज दुसरा दिवस. कालचा तो क्रॉसवर जेव्हा चढवला, खिळे वगैरे मारले त्यावेळेसचा दिवस, आज दुसरा दिवस आणि उद्याचा तिसरा दिवस गुड फ्रायडेचा, ज्या दिवशी ते पुन्हा त्या ठिकाणून जिवंत झाले. त्यांच्या अनुयायांनी मग त्यांचं पुढे 40 दिवस ते राहिले, रक्षण केलं. आपल्याकडं सुद्धा अशाच पद्धतीने एकाच मठपतींची 2दा पुण्यतिथी साजरी होते. बीड जिल्ह्यामध्ये असणारं एक मादळमोही नावाचं गाव आणि तिकडे मला वाटतं बीड जिल्हा असेल किंवा आता तर लातूर असेल, त्यामध्ये असणारं रामवडगाव, या दोन्ही ठिकाणचे मठपती एकच होते. त्याने अगदी इकडे देह ठेवला आणि मग 4 महिन्याने दुसरीकडे तिकडे देह ठेवला. तसंच ही कथा येशू ख्रिस्तांची पण झालेली आहे. त्यांच्या बाबतीत ज्यांना त्यांनी विचारलं की तुम्ही त्याबद्दल का नाही सांगत या सगळ्या लोकांना, मग ते म्हणतात की दे डू नॉट नो व्हॉट दे आर डुईंग. जे पाप ते करत आहेत ते पाप आहे हे सुद्धा ते जाणत नाहीत. आणि हीच गोष्ट समर्थाने आपल्या कल्याणकरी रामराय या प्रार्थनेमध्ये म्हटली आहे. अपराधी जन चुकतच गेले तुझा तुझी सावरी. हे अपराधी आहेत, भगवंता तुझ्यापासून हे वेगळे झालेले आहेत आणि देहबुद्धीने ते स्वतः कर्म करतो असं ते मानतात. त्यांचा हा अपराध क्षमा करून तूच त्यांना माफ कर असं समर्थ आपल्याला कल्याण या प्रार्थनेमध्ये म्हणतात. तीच गोष्ट येशू ख्रिस्ताने सुद्धा त्या ठिकाणी म्हटलेली आहे. आता उद्याचा दिवस म्हणजे चैत्रवद्य सप्तमी. उद्या आत्माराम महाराजांच्या एकेहळी येथील मठामध्ये आत्माराम महाराजांची पुण्यतिथी साजरी होणार आहे. ही पुण्यतिथी 205वी आहे. आपल्याकडे श्री राकेश महाराज येत असतात अधूनमधून. त्यांच्या त्या मठाची ती पुण्यतिथी उद्या साजरी होणार आहे. या आत्माराम महाराजांची परंपरा म्हणजे भगवान समर्थ रामदास स्वामी, योगीराज श्री कल्याण स्वामी, त्यानंतर श्री शिवराम स्वामी, श्री रामचंद्र स्वामी आणि त्यानंतर आत्माराम महाराज. शिवराम स्वामी आणि रामचंद्र स्वामी या दोघांची समाधी आपचंद मठामध्ये आहे. त्या शिवराम स्वामींची आता 300वी पुण्यतिथी पुढच्या वर्षी मार्गशीर्ष वद्य सप्तमी दिवशी आहे. आणि त्यामुळे मागील 5-6 सप्तमी तिथीला, शुद्ध आणि वद्य दोन्ही तिथीला त्या मठाची माहिती मी थोडी देत आहे. उद्या पण ती माहिती देणार आहे. ती माहिती सगळ्यांनी संकलित जर करून ठेवली तर त्यामधून एक चांगलं असं चरित्र किंवा एक चांगल्या घटनांचा प्रसंग आपल्याजवळ व्यवस्थितपणे जपल्या जाईल, जी आपण 50 वर्षांत पुढच्या पिढीला आपण सांगू शकू. त्याच शिवराम स्वामींनी 11वे दासबोध लिहिला आणि 12व्या वेळचा दासबोध त्या मठामध्ये आहे. त्यातील सद्गुरू स्तमनांचे जे फोटो आहेत ते मी आणले होते. ते फोटो मी या सोशल मीडियावर दिलेले आहेत.
आपणा सर्वांना एक विनंती की ते सद्गुरुस्तवनाचे जे 10 फोटो आहेत ते आपण छापून घ्यावेत. मी छापून आणले, त्याला मला ₹70 लागले 10 फोटोचे, म्हणजे ₹7 प्रत्येक फोटोचे. आता करायचं काय, तर ते 300वी पुण्यतिथी होईपर्यंत रोज आपल्या घरी आपण ते सद्गुरुस्तवन हा समास आपण तसाही रोज म्हणतो, पण आता त्या हस्तलिखित प्रतीवरून आपल्याला तो म्हणायचा आहे. त्यामुळे 2 गोष्टी साधणार, सद्गुरूंचं स्तवन आपल्याकडून होणार आणि त्या शिवराम स्वामींची आठवण म्हणून आपण रोज त्यांचं अक्षर आपल्या डोळ्यांनी पाहणार. ते सुद्धा एक भाग्यच आहे. आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. भगवंताच्या पट्टराण्यांशी द्रौपदीचा संवाद. काल आपण पाहिलं समंत पंचक नावाचं एक क्षेत्र, ज्या ठिकाणी 5 तलाव आहेत. काल मी पूर्णपणे कुरुक्षेत्राचं वर्णन त्या ठिकाणी केलं. समंत पंचक म्हणजे कुरुक्षेत्र, ज्या ठिकाणी महायुद्ध महाभारतातलं झालं होतं ते. त्यामध्ये आपण काल पाहिलं की त्या ठिकाणी श्रीकृष्णाचे सगळे नातेवाईक एकत्र आले. नंदबाबा, गोप, गोपी हे सगळे आले. सगळ्या पट्टराण्या त्या ठिकाणी आल्या आणि फक्त पुरुषांचा संवाद म्हणजे स्त्रियांचं आपसातलं बोलणं जे आहे ते आजच्या अध्यायामध्ये आहे. काल ते नव्हतं. आणि भगवंतानी त्या सर्वांना तिथे जमलेल्यांना जो उपदेश केला तो उपदेशसुद्धा आपण पाहिला. आणि हे पण पाहिलं की जो गोपींना जो उपदेश केला त्यांना अध्यात्मज्ञान दिलं आणि त्याचे वारंवार स्मरण करून गोपींच्या जीवांचे पंचकोश नष्ट झाले. हे पंचकोश कोणते ते पण काल सांगितलं. त्याच्या संदर्भात तैत्तरीय उपनिषदामध्ये पंचकोशाचं वर्णन खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. आणि त्या सगळ्या गोपी म्हणतात की अगाध बोध संपन्न योगेश्वरा, एखाद्या विहिरीमध्ये संसाररूपी विहिरीमध्ये पडलेल्यांना खरा आश्रय जो आहे तो तुमच्या चरणांचा मिळणार आहे. त्याप्रमाणे आमच्या हृदयात तुमचं चरणकमळ सदोदित स्थित राहो, म्हणजे तुमच्या चरणांची प्रीती आमच्या ठिकाणी अखंड राहो असा त्यांनी आशीर्वाद मागला. तो 82वा अध्याय त्या ठिकाणी समाप्त झाला. आता या 83व्या अध्यायामध्ये भगवंताच्या पट्टराण्यांशी द्रौपदीचा संवाद. आता लक्षात घ्या, द्रौपदी कोण? 5 पांडवांची पत्नी असणारी द्रौपदी. भगवंताचे इकडे विवाह झाले. 8 पट्टराण्या आणि 16,100 राण्या असे विवाह झाले. आता या सगळ्याच विवाहामध्ये द्रौपदी म्हणा, कुंती म्हणा हे उपस्थित होतेच असं नाही, पण त्या सूर्यग्रहणाच्या निमित्ताने हे सगळे कुरुक्षेत्रावर एकत्र आले होते. शुकदेव सांगत आहेत, गोपींचे गुरु आणि प्राप्त अशा भगवान श्रीकृष्णांची त्या सर्व गोपींवर कृपा झाली आणि नंतर त्या भगवंतांनी युधिष्ठिराला आणि अन्य जेवढे उपस्थित होते त्यात सर्वांना आपली ख्याली खुशाली भगवंतांनी विचारली. भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलाचे दर्शन घेण्यानेच आपली सर्व पापे नष्ट होतात. जेव्हा त्रैलोक्यनाथाने त्यांचा सत्कार केला, भगवंतांनी या सगळ्या राजांचा, या सगळ्या उपस्थितांचा सत्कार केला, ख्याली खुशाली विचारली, तेव्हा साहजिकच सर्वांना खूप आनंद झाला. आणि त्यावेळेसचं जे वर्णन आहे भगवंताच्या अनेक लीलांचं गुणगान सगळेजण एकमेकांशी करत होते. श्रीमद भागवतामध्ये मूळ भागवत ग्रंथ त्याच्या अगोदर 6 अध्याय महात्म्याचे आहेत आणि शेवटी पुन्हा 6 अध्याय जे आहेत, 4 अध्याय जे आहेत ते महात्म्याचे आहेत. शेवटचे जे अध्याय आहेत त्यामध्ये स्कंदपुराण आहे आणि सुरुवातीचे पद्मपुराणातले आहेत. तर त्या स्कंदपुराणाचं मध्ये जे भागवताचं महात्म्य सांगितलं त्यामधले 2 श्लोक आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. श्रीमद भागवतम यत्र श्लोकम श्लोकार्धमेवच. श्रीमद भागवताचा 1 श्लोक असेल, अर्धा श्लोक का असेना, त्याचा उच्चार तत्रापि भगवान कृष्ण बल्लवीर भीर विराजते. तो जर आपण करत गेलो, रोज 1 श्लोक जरी भागवताचा 1 श्लोक असेना, रोज काही नवीन नवीन श्लोक नाही पण 1 श्लोक. उदाहरणार्थ नारायणो नमस्कृत्यम नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जय मुदीरयेत. 1 श्लोक श्रीमद भागवतातला रोज आपल्या पूजेमध्ये आपण म्हटला तरी पण श्रीमद भागवतम यत्र श्लोकम श्लोकार्धमेवच, श्लोक असेल, श्लोकाचा अर्ध असेल भाग, तत्रापि भगवान कृष्ण असं जरी आपण म्हणत गेलो तरी स्वतः भगवान श्रीकृष्ण बल्लवीर धीर विराजते. बल्लवी म्हणजे सगळ्या गोपींसह भगवान श्रीकृष्ण आपल्या घरामध्ये विराजमान होत असतात. आता एवढं सगळं जे आहे
आपण करतो सगळं, पण त्यामध्ये भाव अशा प्रकारचा नसतो. समोर देवता आहेत, पण प्रत्यक्ष देवतासुद्धा आपल्या घरामध्ये आहेत असा भाव आपला नसतो आणि त्यामुळे भगवंताचं अस्तित्व आपल्याला जाणवत नाही. दुसऱ्या श्लोकामध्ये म्हणले, कृष्णप्राप्तिकरम शाश्वत. कृष्णाच्या प्राप्तीचं शाश्वत म्हणजे खास निश्चित असं साधन कोणतं? आणि प्रेमानंद फलप्रदम. जीवाला प्रत्यक्ष भगवंताच्या सान्निध्याचा आनंद देणारं शास्त्र जे आहे ते श्रीमद भागवत शास्त्र आहे. श्रीमद भागवतम शास्त्रम कलोकिरेण भाषितम हा एक श्लोक आहे. तर या पद्धतीने या ठिकाणी भगवंताच्या समोर सगळे आनंदित झालेले आहेत आणि सगळेजण म्हणतात, भगवान आमच्या मनातील आपलं जे चरण आहेत मकरंद, त्याचा मकरंद जो आहे तो आम्हाला या श्रीमद भागवताच्या रूपाने भगवंताच्या मुखातून प्राप्त होत आहे. या ठिकाणी जमलेले सगळे ऋषी महामुनी जे नैमिषारण्यामध्ये होते, जे त्या गंगेच्या काठी होते, शौनक संवादाच्या रूपाने असतील किंवा दुसरीकडे शुकपरीक्षेचे संवाद आणि शौनक ऋषी, शौनकादी ऋषी आणि सूतजी यांच्या संवादातून का असेना, पण त्यांच्या मुखातून भगवंताच्या लीलांचं वर्णन आम्हाला ऐकायला मिळतं. आणि मग असं असेल तर आमच्या ठिकाणी अमंगल कुठून असणार, असं त्या ठिकाणी म्हणलेलं आहे. आणि मग शुकदेव या ठिकाणी सांगतात, ज्यावेळी इतर लोक भगवंताच्या लीलांची स्तुती करत होते त्यावेळेस त्या ठिकाणी उपस्थित असणारे यादव आणि कौरव आणि त्यांच्या स्त्रिया आता या सगळ्या एकत्र येऊन आपापसामध्ये भगवंताचं गुणगान गात होते, भगवंताच्या कथा एक दुसऱ्याला सांगत होते. समेत्य गोविंद कथा मिथो गृणम स्त्रीलोकगीता शृणो वर्णयामि ते. आता एक दुसरी स्त्री ही दुसरीला भगवंताच्या लीलाचे वर्णन सांगत होते असं शुकदेवांनी परीक्षित राजाला सांगितलं. आता कोण कोणाला कशा प्रकारे सांगतं हे सांगताना पहिल्यांदा, कारण या सगळ्या 16,108 पत्नी ज्या आहेत त्यांची भेट द्रौपदीची त्या ठिकाणी कुरुक्षेत्रावर झाली होती. त्या ठिकाणी कोण कोण आलं होतं ते सगळी यादी या ठिकाणी दिलेली आहे. हे वैदर्भच्युतो भद्रे, हे जांबवती कौसले, हे म्हणजे हे संबोधन आहे. हे वैदर्भच्युतो, विदर्भाची कन्या रुक्मिणी, त्यानंतर भद्रा, जांबवती, कौसले, कौशल देशाची राजाची मुलगी, नागनजितीची मुलगी म्हणजे नग्नजिती, ते या सगळ्या. नंतर सत्यभामा, हे सत्यभामे, कालिंदी, शैब्ये, रोहिणी, लक्ष्मणे, भगवंताच्या 8ही पट्टराण्या त्या ठिकाणी आहेत. आणि कृष्णपत्न्य एतन्नो भ्रूतमे भगवान स्वयं. आता द्रौपदीने या सगळ्यांना प्रश्न विचारला. किती जण होते? 8 अधिक 16,100 या सगळ्यांना द्रौपदीने प्रश्न विचारला. आता 16,108 स्त्रिया समोर आहेत, द्रौपदी बोलत आहेत. त्या काळामध्ये सगळ्यांना कसं ऐकू आलं हा मला नेहमीच प्रश्न पडतो. आपल्याला इथंच ऐकू येत नाही, पण तिथे कसं काय ऐकू येईल? आपण म्हणतो नाही रेंज नव्हती म्हणून मला बरोबर ऐकवायला नव्हतं. पण त्या काळामध्ये रेंज ही या हृदयातून त्या हृदयामध्ये ही रेंज होती. त्यामुळे ये हृदय ते हृदयी ओतले या पद्धतीने सगळ्यांना सगळं ऐकू येत होतं. आज सगळं असूनसुद्धा आपल्याला डिस्टर्बन्सच जास्त ऐकू येतं. म्हणजे प्रपंचच आपल्याला जास्त ऐकू येतो आणि परमार्थ कमी ऐकू येतो. असंच परिस्थिती या कलियुगात झालेली आहे. आता एक एक पत्नी त्या ठिकाणी विचारते. आता सुरुवात जी आहे ती द्रौपदीने केली आहे. म्हणून द्रौपदी म्हणते, रुक्मिणी, भद्रे, जांबवती, सत्या, सत्यभामे, कालिंदी, शैब्या, लक्ष्मणे आणि रोहिणी. आणि ज्या 16,100 होतात त्या सगळ्या आपण म्हणतो 2, 4, 8 नावं लिहितो, अँड अदर्स असं म्हणतो. त्या अँड अदर्समध्ये 16,100 आहेत. म्हणून भगवान श्रीकृष्णाने स्वतःच्या मायेचा उपयोग करून आणि लोकांमध्ये एक अनुकरण करण्यासाठी तुमचे पाणीग्रहण कशा प्रकारे केले हे आता आम्हाला तुम्ही सांगा. भगवंताच्या कथा आम्ही ऐकल्या, आता तुमच्या तोंडून आम्हाला ऐकायचं की तुम्ही भगवंताच्या पत्नी कशा झाल्या, भगवंत तुमच्याकडे कसे आले, कोणत्या उद्देशाने आले आणि त्यांनी तुमचं पाणीग्रहण कशा प्रकारे केलं हे सांगणारा हा पूर्ण अध्याय आहे. आता रुक्मिणीने सुरुवातीला, कारण ती पट्टराणी आहे रुक्मिणी, लक्ष्मीचं स्वरूप आहे, आपल्या विदर्भात ते सुद्धा आहे आणि म्हणून सुरुवात जी आहे ती रुक्मिणीने केलेली आहे. रुक्मिणी सांगते, चैद्याय मार्पयितुम उद्यत कार्मुकेषु.
राजस्वजेय भटशेखरितांघ्री रेणू. रुक्मिणी सांगते, माझा विवाह, माझा भाऊ शिशुपाल, माझा भाऊ जो होता त्याने शिशुपालाशी व्हावा असा घाट घातला होता. जरासंधादी इत्यादी शिशुपालाचे मित्र राजे जे आहेत ते सुद्धा त्या विवाहप्रसंगी आले होते. माझे वडील जे आहेत भीमक, यांना मात्र ती इच्छा नव्हती, पण त्यांच्या विरुद्ध या रुक्मिणी माझा विवाह शिशुपालाशी ठरवला आणि सगळा तो प्रसंग त्यात सांगितला. पण त्या सगळ्या एवढ्यामध्ये घोळक्यामधून भगवंतानी मला त्या ठिकाणून माझं हरण केलं, मला ते घेऊन गेले. माझ्या माहितीप्रमाणे अमरावतीमध्ये असणारे जे 2 मंदिर आहेत, एक नदीच्या अलीकडे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ तिथे आणि पलीकडे असणारं मंदिर, तर अलीकडचं ज्या ठिकाणी फक्त देवी आहे ती देवी म्हणजे ही मुख्य देवी आहे आणि पलीकडची जी आहे ती रुक्मिणीचं मंदिर आहे. त्या ठिकाणी बाजूला पुन्हा भगवान शंकराची सुद्धा प्रतिमा आहे. तर ते कसं झालं ते सांगतात आणि मग म्हणतात, त्या लक्ष्मी निवासांच्या चरणांची सेवा मला अनन्यपणे म्हणजे अखंडपणे मिळावी एवढीच माझी इच्छा आहे आणि होती. आणि मग म्हणून आपण म्हणतो श्री लक्ष्मी व्यंकटेशाय नमः आणि भवानी सहितम नमामि शंकरम वंदे वंदे शंकरम. कसे की शंकर जे भवानी सहित आहेत, राम जे सीताराम आहेत सीतेसहित, आणि मग अशांतलं त्यांच्या ठिकाणी त्यांच्या हृदयाच्या ठिकाणी मला स्थान मिळालं आणि त्यांची अखंड सेवा मला मिळाली असं रुक्मिणीने अगोदर द्रौपदीला सांगितलं. आता दुसरी पत्नी जी आहे सत्यभामा आहे. सत्यभामा ही सत्राजिताची मुलगी होती. सत्यभामाने आपला प्रसंग सांगितला की माझा भाऊ प्रसेन आणि सत्राजित, त्या प्रसेनाचा मृत्यू झाला आणि माझ्या वडिलांनी त्या वधाचा आरोप भगवंतावर ठेवला. त्याच्याजवळ जो शेमंतक मणी होता, माझ्या वडिलांनी सत्राजिताने सूर्य उपासना करून तो मणी प्राप्त केला, जो मणी रोज 8 भार सोनं प्रसवत होता. त्या 8 भार सोन्याच्या लोभाने त्या ठिकाणी युद्ध झालं आणि जांबवंत जो होता त्या जांबवंताने तो मणी नेला आणि आपल्या मुलीच्या ठिकाणी तो दिला, तिच्या गळ्यामध्ये घातला. आता बाहेर प्रसेन जो आहे तो प्रसेनाचा मृत्यू झाला, तो सिंह त्याच्याबरोबर होता, त्या सिंहाचा मृत्यू झाला आणि आतमध्ये जाऊन पाहिलं, भगवंत त्या ठिकाणी गेले, कारण त्यांच्यावर आरोप आला की हा कृष्णानेच नेला आणि म्हणून त्या ठिकाणी माझ्या पित्याला ते रत्न त्याने आणून दिलं असा प्रसंग त्या ठिकाणी सांगितला. आता खोटा आरोप ठेवल्यामुळे माझे वडील नग्नजित जे आहेत ते घाबरून गेले. त्यांनी माझा विवाह आणि मला भगवंताला स्वाधीन केलं, म्हणजे भगवंताशी माझा विवाह झाला. समंतक मण्यासह मला भगवंताच्या स्वाधीन केलं. भीतः पिता दिशतः माम प्रभवेपी दत्ताम. दत्ताम म्हणजे मला त्यानं दिलं. आता याच प्रसंगामध्ये दुसरी जी पत्नी भगवंतांना प्राप्त झाली ती म्हणजे जांबवती. ज्या जांबवताशी भगवंताचं त्या ठिकाणी युद्ध झालं. मागेच मी सांगितलं, अंबड जे क्षेत्र आहे आमच्या अच्युतानंद स्वामी महाराजांच्या, त्यांच्या 200व्या पुण्यतिथीनिमित्त आता 2 वर्षापूर्वी आम्ही गेलो होतो. श्रावण शुद्ध द्वादशी, त्या तिथून जवळ असणारं 25 किलोमीटर अंतरावर असणारं ते क्षेत्र आहे जामखेड. त्या ठिकाणी हे मोठं युद्ध झालं. आजही त्या मंदिरात गेल्यानंतर जांबवताची जी मूर्ती आहे ती एखाद्या गुहेमधनं बाहेर येताना आपल्याला दिसते असं वाटतं. 4 पाय आहेत, त्याच्यावर तो चालत आत बाहेर येत आहे आणि तो आपल्याकडे पाहत आहे. अशा प्रकारची सुंदर मूर्ती त्या ठिकाणी आहे. ही जांबवती सांगायला लागली, माझ्या वडिलांना म्हणजे जांबवंताला न कळल्यामुळे जवळपास 27 दिवस भगवान श्रीकृष्णाची त्यांचं युद्ध झालं. आता 27 दिवस युद्ध झालं. जांबवंत जे आहे ते सुद्धा तेवढेच पराक्रमी शूरवीर आहे, शक्तिसंपन्न आहे, तर भगवान श्रीकृष्णाचं सगळेच आहे. या दोघांचं 27 दिवस युद्ध झालं, पण कोणीही हरलं नाही, कोणीही जिंकलं नाही. त्यामुळे या जांबवानाला मनामध्ये एक शंका आली, मागील जन्मामध्ये रामाच्या कार्यामध्ये मी जांबवान होतो आणि मला युद्ध करायला काही मिळालं नाही. रावणाबरोबरच्या युद्धामध्ये मी तिथे नव्हतो, फक्त मी त्या ठिकाणी सल्ला फक्त दिला होता सगळ्यांना, कसं युद्ध करायचं, मारुतीने कसं उड्डाण करायचं हे सगळं मी सल्ला दिला.
पण मला युद्ध करायला मिळालं नाही, म्हणून ती इच्छा माझी पूर्ण करण्यासाठी भगवंताने हा श्रीकृष्णाचा अवतार घेतलेला आहे. आणि कदाचित हाच श्रीकृष्ण म्हणजे श्रीराम, जे मागच्या जन्मामध्ये मी त्यांच्या बाजूने होतो. आणि म्हणून माझ्या वडिलांनी पाय धरून त्या समंतिक मणी मला यांना भेट दिला, भगवान श्रीकृष्णांना, आणि मी त्यांची दासी झाले, असं जांबवती सांगत आहे. आता पुढे कालिंदी उवाच. हरिविजय नावाचा जो ग्रंथ आहे, हरिविजय ग्रंथ म्हणजे आपल्या रंगनाथ स्वामी निगडीकरांचे पुतणे असणारे, श्रीधरी टीका ज्याने लिहिली, हरिविजय, रामविजय, त्यानंतर अनेक प्रकारचे पांडव प्रताप, अशा अनेक ग्रंथाची टीका लिहिणारे हे, त्यांचा हा ग्रंथ हरिविजय 36 अध्याय त्यामध्ये आहेत. आता गुढीपाडव्यापासून त्यातील एक अध्याय वाचायला मी सुरुवात केली. आता जवळपास 2 अध्याय किंवा 3 अध्याय माझे शिल्लक राहिले. 300 ओव्यांचे हे अध्याय आहेत. प्रत्येकाने हे अध्याय जरूर वाचावेत. मागेसुद्धा आपल्याच या सत्संगामध्ये त्याचं कथा सांगण्यात आली, पण ती कथा संक्षिप्त रूपाने, त्यामध्ये जे सुरुवातीला 1 पान दिलं त्या रूपाने दिली, पण त्यापेक्षा जास्त मूळ जे ओव्या आहेत त्या वाचून त्याचा आनंद प्रत्येकाने घ्यावा. आता ही कालिंदी म्हणजे कोण? कालिंदी म्हणजे यमुना नदी. यमुनेच्या काठी जेव्हा श्रीकृष्ण आणि अर्जुन गेले, आता भगवंताचीच इच्छा असते, प्रत्येक गोष्ट त्याला माहीतच असते, पण कोणाला तरी माध्यम करावं लागतं, आणि म्हणून त्यांनी अर्जुनाला पुढे पाठवलं. अर्जुना, त्या नदीच्या काठी जी स्त्री बसली आहे आणि ती ध्यानामध्ये आहे, काहीतरी अनुष्ठान करते असं मला वाटतं, तू तिला जाऊन विचार, ती कोण आहे, ती या ठिकाणी कशासाठी आली, तिचा उद्देश काय, हे सगळे विचार. तेव्हा भगवंताने जाऊन तिची माहिती काढली अर्जुनासह, आणि मग येऊन ते भगवंताला सगळं सांगितलं. सख्योपेत्या ग्रहीत पाणीम योहम तद्ग्रहम आर्जनी. आणि मग त्या कालिंदीची हा विवाह झाला. या कालिंदीचं नाव यमुना कालिंदी हे जरी असलं तरी हरिविजय ग्रंथामध्ये या एकाच कालिंदीला जवळपास 50 तरी नावाने संबोधन केलेलं आहे. तिचे गुणविशेष जे आहे ते वापरून खूप सुंदर असं ओवीबद्ध रीतीने हे पूर्ण ग्रंथ लिहिलेला आहे. हरिविजय ग्रंथ प्रत्येकाने जरूर वाचावा. त्यानंतर आता मित्रविंदा, भगवंताची अजून एक पत्नी मित्रविंद आणि राजादी देवी यांची मुलगी ही मित्रविंदा. आता ह्या राजादी देवी म्हणजे कोण? तर वसुदेवांची बहीण राजादी देवी, म्हणजे भगवान श्रीकृष्णांची आत्या असणारी ही मित्रविंद आणि राजादी देवी यांची कन्या असणारी ही मित्रविंदा. यांना अजून 2 मुलं होते. त्या मुलांचे नाव म्हणजे विंद आणि अनुविंद. आता हे विंद आणि अनुविंद मात्र हे आपल्या वडिलांच्या मताला अनुसरून राहणारे नव्हते. कलियुगातल्या मुलांप्रमाणे होते, बापाचं काही ऐकत नव्हतं. पण या ठिकाणी, आणि ही कथा झाली उज्जैनला, जे जे तीर्थक्षेत्र आहेत त्या ठिकाणी भगवंताचे असे एक विवाह झालेले आहेत. यो माम स्वयंवर उपेत्य विजित्य भूपान निन्नेश्वयूथ गमिवात्मबलीम द्विपारीही. स्वयंवरामध्ये माझ्या भावांना आणि सर्व राजांना जिंकून कुत्र्याच्या झेंडूमधून जसे शिकार न्यावे सिंहाने, त्याप्रमाणे माझं पाणीग्रहण भगवंताने केलं असं ते सांगत आहे. आणि मला तिथून मग त्यांनी द्वारकाला नेलं, द्वारकापुरीला नेलं, आणि मला सद्भाग्य प्राप्त झालं. यामध्ये जे दिले, कोणतं सद्भाग्य? तर जन्मोजन्मी भगवंताचे पाय धुण्याचे भाग्य मला प्राप्त झाले. सेवा, पादसेवन भक्ती, ही जी भक्ती आहे, जी पादसेवन भक्ती कल्याण स्वामींना प्राप्त झाली, ते म्हणायचे 4थी भक्ती दे रे राम. 4थी भक्ती म्हणजे पादसेवन भक्ती. त्यानंतर आता पुढचं वर्णन आहे सत्या, कौशल देशाची राजा नागनाची, त्याची कन्या असणारी सत्या. ते म्हणतात की माझ्या स्वयंवराच्या वेळेस माझ्या वडिलांनी एक पण केला होता. अतिशय बलाढ्य, भरपूर शक्ती असणारे, पराक्रमी, टोकदार शिंग असणारे 7 बैल एकमेकाला जोडलेले होते, दोऱ्याने दाव्याने बांधलेले होते. आणि मोठमोठ्याची वीरांची घमेंड जिरवणाऱ्या त्या बैलांना पण असा होतं की त्यांना एकाच वेळी वेसण घालायचे. आता भगवंताची लीला अशी आहे, भगवंत ते एकटेच त्या ठिकाणी गेले,
आणि क्षणामध्ये ते 7 रूपामध्ये प्रकट झाले. आणि जे प्रकट झाले ते फक्त ज्या भक्त होते त्यांना दिसले, अभक्तांना ते दिसले पण नाहीत. आणि भगवंताने सहजपणे त्या बैलांच्या नाकामध्ये ते वेसण घातली आणि त्यांना पकडलं, वेसण घातली. आणि त्यामुळे जसं एखादं 5-7 शेळ्या मेंढ्यांना पकडावं तशा पद्धतीने त्यांना पकडलं. क्रीडन बबंध ह यथा शिशवो अजतो कान. अज म्हणजे बकऱ्या, शेळी, तसं त्याने बांधलं. आता ती सत्या पुढे म्हणते, सामर्थ्याचा पण लावला होता, पण चतुरंग सेना आणि दासीसह तिथून मला भगवंतांनी द्वारकेला आणलं. मार्गामध्ये बऱ्याच जणांनी विरोध केला, कारण इतरांच्या इच्छेच्या विरुद्ध हे मला त्याने पळवून नेलं होतं. म्हणून त्या क्षत्रियांनी मध्ये विघ्न आणलं. त्या विघ्नालासुद्धा सगळ्यांनी भगवंतांनी जिंकलं. आणि माझी मात्र आता अजूनही हीच इच्छा आहे की त्या भगवंताची सेवा मला सदैव मिळत राहो. आता पुढची जी आहे ती भद्रा. आपण या सुदामाच्या आख्यानामध्ये पाहिलं, सुदामाने कसे आशीर्वाद दिले प्रत्येकाला. 8 जणांना आशीर्वाद देईपर्यंत अखंड सौभाग्याची पूर्ण मंत्र म्हणला. आणि पुढे पुढे जेव्हा थकून गेले, 1500 झाले, अरे किती आता. मग शेवटी सुदामा म्हणतात, अरे एवढं सगळ्या तुझ्या पत्नीनं येऊन माझ्या पाया पडायचं, त्यामध्ये मी थकून चाललो आहे. भव पंडाला हात वर करायचे सुद्धा माझ्यामध्ये बळ नाही. आता एक काम कर, मग तूच येऊन माझ्या पाया पड. सुदामा भगवंतांना म्हणतात, आणि मग मी तुला आशीर्वाद दिला तो सहजपणे तुझ्या पत्नींना प्राप्त होईल. म्हणजे एक शॉर्टकट त्या ठिकाणी सुदामाने सुद्धा वापरला. तसं या ठिकाणी भगवंताचे आता भद्रा ही जी आहे, आता भद्रा कोण? भद्रेचा मामे भाऊ म्हणजे भगवान श्रीकृष्ण होते. भद्रा म्हणाली, माझ्या पित्याने स्वतः माझे मामे भाऊ असलेल्या भगवंतांना बोलवून आणलं आणि अक्षविने सेना आणि पुष्कळशा दासी हे सगळं त्याला दिलं आणि त्यांना मला अर्पण केलं. भद्रेचा भगवान श्रीकृष्णाशी विवाह झाला. अस्मे पाद संस्पर्शो भवेन जन्मनी जन्मनी. त्यांच्या चरणाची सेवा मला अखंडपणे मिळत राहो. त्रिविध तापहारक हे गुरुपाय, भवसिंधू सीतारक हे गुरुपाय. आपण जसं नेहमी म्हणतो तसं अखंड चरणांची सेवा मला घडत राहो, असं प्रत्येकच भगवंताची पत्नी या ठिकाणी व्यक्त करत आहे. पुढे आता लक्ष्मणा. आता ही लक्ष्मणा कोण? बृहत्सेन राजाची मुलगी होती लक्ष्मणा. देवर्षी नारदांच्या मुखातून वारंवार भगवंताचे अवतार आणि भगवंताची लीला ऐकली आणि लक्ष्मीने सर्व लोकपालांचा त्याग करून भगवंतांनाच वरले. ही सुद्धा कथा नारदांकडून ऐकली. आणि त्याच क्षणी माझ्या मनामध्ये विचार आला, तर मी पण जे लग्न करेल ते या भगवान श्रीकृष्णाशीच करेल. ज्ञात्वा मम मतम साध्वी. ज्ञात्वा म्हणजे हे माझं मत जाणून पिता दुहित्र वत्सला. दुहित्र म्हणजे कन्या, कन्याबद्दलचं प्रेम असणारा माझा पित्या म्हणजे बृहत्सेन, त्याने हे जाणलं. आणि बृहत्सेन इथे ख्यातच तत्रोपपायम अची करत. मग ती सांगते, आता ही लक्ष्मणा जी आहे ती सांगत. आता लक्ष्मणाचा आणि द्रौपदीचा जो विवाह झाला होता तो जवळपास एका सारख्याच प्रकारचा आहे, तो लक्षात घ्या. यथा स्वयंवरे राज्ञी मत्स्य पार्थेप्सया कृतः. अर्जुनाच्या प्राप्तीसाठी ज्याप्रमाणे तुमच्या पित्याने स्वयंवरामध्ये मत्स्य वेधाची योजना आखली होती. आपण लक्षात घ्या, द्रुपद राजा, द्रुपदाची कन्या द्रौपदी, एक मुलगा दृष्टद्युम्न, हे दोन्ही त्या यज्ञातून प्राप्त झाले. म्हणून द्रौपदीचं दुसरं नाव याज्ञसेनी. तर याज्ञसेनी त्या यज्ञाच्या वेदीमधून प्राप्त झाली. त्याबरोबर एक भाऊ प्राप्त झाला दृष्टद्युम्न. हा पुढे पांडवांच्या बाजूने त्यांचा सेनापतीसुद्धा झालेला आहे. आणि माझ्या पत्याने सुद्धा असाच प्रकारचा पण केला होता. स्वयंवरामध्ये मत्स्यवेदाची योजना राखली. आणि आता काय फरक आहे दोघांच्या ह्याच्यामध्ये ते सांगतात की फरक असा आहे, अयम तु बहिराच्छन्नो दृश्यते स जले परम. हा मासा बाहेरून झाकलेला होता. अर्जुनाच्या वेळेस तो मासा पूर्णपणे दिसत होता
आणि अर्जुनाने पाण्यामध्ये पाहून तो लक्षभेद केला होता. आता या ठिकाणी मात्र तो झाकलेला होता. झाकलेला असतानासुद्धा त्याचा डोळा दिसत होता आणि त्या डोळ्यावर लक्षभेद करायचा होता. सगळे राजे त्या ठिकाणी आले होते. प्रत्येकानेच शस्त्रविद्ये होते, शूरवीर होते, या शस्त्रविद्येमध्ये पारंगत असणारे होते. सगळ्यांचा पाहुणचार माझ्या वडिलांनी केला आणि सगळ्यांना युद्धमंडपामध्ये बसवलं आणि त्या ठिकाणी हा पण जो आहे मत्स्यवेधाचा जो पण होता त्यासाठी एक एक जण पुढे येऊ लागला. आता कोण कोण आलं त्यामध्ये ती पण यादी दिली आहे. जरासंध, अंबष्ट, शिशुपाल, भीमसेन, दुर्योधन, कर्ण असे सगळे वीर पुढे आले. त्याने धनुष्य जो होता तो उचलला, त्याला दोरी बांधली. म्हणजे आता ते आधीचे जे सगळे होते शूरवीर राजे त्यांना तर धनुष्य उचललं पण गेलं नाही. हे जे सांगितले त्यांनी मात्र ते धनुष्य उचललं, धनुष्याला दोरी बांधली, पण तो मासा कुठे आहे हे मात्र त्यांना समजलंच नाही शेवटपर्यंत. आता कोणालाही काही समजणं आणि कोणालाही न समजणं या दोन्ही गोष्टीमध्ये भगवंताचीच लीला असते, हे मात्र निश्चित आहे. 100% हे लक्षात ठेवा. जे आपल्या सिरियलमध्ये सांगता 113%, तसं 113% लक्षात ठेवा. बाणम नाच्छिनत पस्पृशे परम. आता अभिमानी जे राजा होते त्यांचा मानभंग झाला. मीच मोठा शूरवीर आहे, या मत्स्याच्या डोळ्याचा भेद मी करू शकतो असा अहंकार घेऊन जे जे आले त्यांना ते करताच आलं नाही. अर्जुनाने सुद्धा प्रयत्न केला त्या ठिकाणी येऊन ते माशाचे प्रतिबिंब पाहिले, तो कुठे आहे हे पण त्याला समजलं आणि सावधपणे अर्जुनाने सुद्धा बाण वेधला, पण तो बाण लक्षभेद त्याला करता आला नाही. त्या माशाला फक्त स्पर्श करून त्याचा बाण दुसरीकडे जाऊन पडला. आता हे सगळं झालं याचं कारण भगवंताची इच्छा नव्हती. आणि म्हणून समर्थ आपल्याला नेहमी सांगतात, देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव. आता भगवंताने धनुष्य उचललं. आता भगवंतच उचलणार असल्यामुळे ते धनुष्यसुद्धा काही गडबड करू शकत नव्हतं. सहजपणे धनुष्य उचललं, बाण जोडला, ते प्रत्यंचा लावली, बाण मारला आणि तो बाण मारून त्याला खाली पाडलं मत्स्याला. आणि त्यावेळेस अभिजित मुहूर्त होता. अभिजित म्हणजे आजकाल लग्नाचा मुहूर्त जो असतो तो अभिजित मुहूर्त म्हणजे दुपारची वेळ. अभिजित नक्षत्रामध्ये सूर्यास्तात. त्यावेळी पृथ्वीवर जय जयकार होऊ लागला, आकाशात दुंदुभी वाजू लागले, देवतांनी पुष्पवर्षावसुद्धा केला. त्याचवेळी भगवंताच्या ठिकाणी माझं मन जडलेलं असल्यामुळे त्या स्वयंवरामध्ये मंडपामध्ये मी प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर ती माळ जी आहे ती मी भगवंताच्या गळ्यामध्ये घातली. नंतर हळूवारपणे ती माळ त्यांच्या गळ्यात घातली. हे द्रौपदी ती सांगत आहे लक्ष्मणा, अशा प्रकारे मी जेव्हा सर्वेश्वर भगवंतांना वरले तेव्हा आत्तापर्यंत जे कामातुर राजे त्या ठिकाणी होते त्यांना मत्सरामुळे हे काही सहन झाले नाही. आता त्यानंतरच्या काही गोष्टी या ठिकाणी दिल्या आहेत. पितामे पूजया मास सुरत संबंधिनान बांधवान महार्ह वासो अलंकारैही शय्यासन परिच्छदैही. माझ्या वडिलांनी सुरज संबंधी बांधवांना बहुमल वस्त्रे दिली, अलंकार दिले, बिछाणे दिले, सैन्य दिलं, दासदासी दिल्या, सगळ्यांचा सन्मान केला असं सांगितलं. आता भगवान हे सर्वच प्रकारच्या संपत्तीने परिपूर्ण होते, श्रेयायुक्त. श्री ज्यांची पत्नी आहे तिने युक्त असणारे भगवंत. आणि म्हणून बुद्धीने सर्वही होते, बुद्धिदाता नारायण आधी तो आपुला की जे लक्ष्मी चरणी वसे. समर्थ आपल्याला सांगतात, आत्मा रामस्य तस्य मा वयम वै ग्रहदासिका सर्वसंग निवृत्त्याद्धा तपसाच बभूविम. आता या सगळ्या पत्नी ज्या सांगत आहेत की आम्ही पूर्वजन्मी सगळ्या प्रकारची आसक्ती सोडून भगवंताची आराधना, भगवंताची तपस्या केलेली आहे, सर्व सोडून. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे सगळं सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, गीतेमधला जो एक चरण आहे, सर्व धर्मान परित्यज्य,
सर्व धर्मान म्हणजे सगळे आले. स्वार्थ हा सुद्धा एक धर्म आहे, जो भगवंताकडे पासून आपल्याला दूर नेतो. जे विनाशी आहे त्याच्यावर प्रेम जे आहे, आसक्ती जी आहे, लोभ आहे, मोह आहे, या सगळ्या षड्रिपूंवर विजय मिळवून जो भगवंताची आराधना करतो त्याची तपश्चर्या सफळ झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणूनच आम्ही सर्व संग निवृत्त्याधा तपसाचे बभूविम, या जन्मी आत्माराम भगवंताच्या घरातील दासी झालो आहोत, असं सगळ्या 16,108 पत्नी या ठिकाणी सांगतात. म्हणजे आत्तापर्यंत या 8 पत्नीने हे सांगितलं, असा हा श्लोक आहे. आता राहिल्या किती तर 16,100. आता या 16,100नी पण सगळं प्रत्येकाने सांगितलं असतं तर आधीच 18,000 श्लोकाचं असलेलं भागवत त्या 16,000ने अजून वाढलं असतं. म्हणून या ठिकाणी शुकदेव परीक्षित राजाला सांगतात, महिष्य उचू. महिष्य म्हणजे त्या सर्वांच्या वतीने रोहिणी ही जी स्त्री होती, भगवंताची पत्नी होती, ती आता या ठिकाणी सांगितली. आता रोहिणी 2दा नाव आलं बघ. रोहिणी बलरामाची आई आहे, रोहिणी इथे भगवंताची पत्नीसुद्धा आहे. 16,000 पत्न्यांच्या वतीने रोहिणी आता पुढे बोलायला लागली. भौमम निहत्य सगणम युधितेन रुद्धा ज्ञात्वाथ न क्षितिजये जितराजकन्या. भौमासूर, नरकासूर हे जे आहे, दिग्विजयाच्या वेळी भौमासुराने इतर सगळ्या राजांना जिंकलं आणि त्यांच्या कन्या म्हणजे आम्हाला आपल्या बंदिवासामध्ये नेऊन ठेवलं होतं. आणि मग त्यावेळेस पादांबुजम परिणिनाय य आप्त कामहा, भगवंताने त्या ठिकाणी ते आले. नुसतेच एकटे नाही आले, भौमासूर तो भूमीचा पुत्र आहे म्हणून आमच्या सत्यभामेलासुद्धा ते त्या ठिकाणी घेऊन आले. कारण सत्यभामेचाच पुत्र भौमासूर जो आहे, सत्यभामा म्हणजे पृथ्वीचाच पुत्र असणारा, त्याला जर मारायचं असेल तर त्याची आई बरोबर असेल, तिने होकार दिला की मारायचं, म्हणजे आपल्यावर काही येत नाही. म्हणून तिला बरोबर आणलं होतं. भगवंताने हे जाणले आणि युद्धामध्ये भौमासुराच्या सेनेचा संहार केला आणि आमचे पाणी ग्रहण केलं. किती कन्या? 16,100 त्यांच्याशी. आता मंत्रपुष्पांजलीमध्ये जसं आपण म्हणतो, साम्राज्यम स्वराज्यम भोज्यम वैराज्यम पारमेष्ठम राज्यम महाराजमाधिपत्यमयम समंतपर्यंत, हे जसं आपण म्हणतो त्याचप्रमाणे पुढील श्लोकामध्ये हे सगळे शब्द आलेले आहेत. न वयम स्वाध्वी साम्राज्यम स्वराज्यम भोज्यम अप्युत वैराज्यम पारमेष्ठ्यम च अनंत्यम वा हरेः पदम कामाय मह एतस्य श्रीमत्पादरजश्रियाः कुचकुंकुम गंधाढ्यम मूर्ध्ना बोढुम गदामृतः. आम्हाला सार्वभौमपद, इंद्रपद ते भोगायला मिळावं, किंवा अष्टसिद्धी ज्या आहेत, अणिमा लगिमा गरिमा या सगळ्या सिद्धी ज्या आहेत त्या भोगायला मिळाव्यात, त्याने आम्हाला ऐश्वर प्राप्त होईल, किंवा एखादं ब्रह्मदेवाचं पद आम्हाला प्राप्त व्हावं, काही नाही तर आम्हाला मोक्षाची तरी प्राप्ती झाली पाहिजे, किंवा सालोक्य सारूप्य अशी मुक्ती तरी प्राप्त झाली पाहिजे, असं प्रत्येक जीवाला वाटतं. आता या सगळ्या 16,108 राण्या ज्या आहेत त्या या ठिकाणी सांगतात, यापैकी आम्हाला काही नको. मग काय पाहिजे? कामया मह एतस्य. कामया म्हणजे आम्हाला फक्त एवढी एकच इच्छा आहे, श्रीमत्पादरजश्रियाः, लक्ष्मीच्या वक्षस्थळाला लावलेल्या केशराने सुगंधित झालेली गदाधारी प्रभूंच्या चरणाची धूळ, म्हणजे भगवंताच्या चरणाची सेवा, ही आम्हाला अखंडपणे मिळत जावं. आणि ते जे भगवंताच्या चरणाचं जल आहे, जे चरणामृत आहे, ते आम्ही अखंडपणे आमच्या मस्तकावर धारण करावं, अशी एवढीच आमची इच्छा आहे, असं त्या म्हणतात. व्रजस्त्रियो यद वांछती पुलिंद्यस्तृण विरुधः गावश्चारयतो गोपाः पादस्पर्शम महात्मनः. महात्मा गोपालकृष्ण बालवयामध्ये असताना, गायी चारत असताना, गोपाष्टमीचा एक उत्सव येतो पहा, दिवाळीमध्ये असतो तो गोपाष्टमी, त्या दिवशी भगवंताने चरण्यासाठी गायी जंगलामध्ये नेण्याला सुरुवात केली. गोपाष्टमीचा एका गोपाष्टमीच्या मुहूर्तावर आमच्या अकोल्यापासून जवळ असलेला मंगरुळपीर, मंगरुळनाथ या ठिकाणी, तिथल्या एका गोरक्षण संस्थेमध्ये एकदा माझं प्रवचन या निमित्ताने झालं होतं. आपल्या डोंगरे महाराजांचं जे भागवत आहे
त्या भागवतामध्ये गोपाष्टमीचा खूप चांगला उल्लेख त्याने केलेला आहे. गोप गोपी भिल्लिनी गवत यांनासुद्धा असं वाटतं, त्या व्रजामध्ये असणारे गोप असेल किंवा गोपी असेल किंवा भिल्लिनी ज्या आदिवासी स्त्रिया आहेत, त्यांना वाटतं याच्याबद्दल काही वाटत नाही, पण त्यामध्ये असणारं गवत, त्यामध्ये असणाऱ्या वेलीसुद्धा ज्या भगवंताच्या चरणांचा स्पर्श आम्हाला व्हावा असं त्या इच्छा करतात. मग ते गवतसुद्धा इच्छा करतं की आम्हाला भगवंताच्या चरणाचा स्पर्श व्हावा. आणि अशा भावनेने भगवंत आम्हाला हवा आहे, कारण आम्हाला ते त्रैलोक्याचं राज्य नको, मोक्ष नको, काहीही नको, सिद्धीचं नको. कारण त्या सिद्धीमुळे कोण तया पुसे, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जव त्या परमानंदी प्रेम नाही, मन नाही. आपल्या हरिपाठामध्ये मौलीने खूप छान वर्णन केलं. आणि मग नको द्रव्यधारा, नको येर झारा, मना मानसी नको मानसी, हे काहीच नको, सगुणी मज लावी रे भक्ती. सगुणाची भक्ती आणि सगुणाचे आधारे निर्गुण पावीचे निर्धारे, अशा प्रकारची मागणी या ठिकाणी भगवंताच्या सर्व पत्नींनी केली. आणि द्रौपदी जी आहे ती सगळं हे ऐकत होती. त्या ठिकाणी सगळ्यांचा एक सत्संग कुरुक्षेत्रामध्ये या सूर्यग्रहणाच्या काळामध्ये झालेला आहे. अशा प्रकारे हा 83वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंदे उत्तरार्धे 83तमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता पुढच्या वेळेस वसुदेवांचा यज्ञोत्सव तो भाग जो आहे आपण पुढच्या वेळेस पाहणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती म्हणूया आपण एक मिनिट. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने, नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, चातक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस तिथेथ. श्लोक सुकुमले संत अलिखुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणुबोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरीचा तमहर्ता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण.
अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माता. आरती करी तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ श्री राम.